नमस्कार मंडळी, कशात सगळे कुशाल ना. तर स्वागत करते सोना मुळमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, चॅनलचं नाव लवकरच बदलणार आहे आणि ते तुम्हाला कळेल येत्या व्हिडिओमध्ये. तर मकर संक्रांत जवळ येते आणि मकर संक्रांतीनिमित्त लाडू तर व्हायलाच पाहिजेत. तर मी आता तिळाचे लाडू बनवते. तर चला तर मग आपण लाडू बनवूयात. तर हे बघा, लाडू बनवण्यासाठी मी तीळ घेतलेत अर्धा किलो, त्यानंतर शेंगदाणे घेतलेत, खोबरं घेतलंय आणि गूळ घेतलाय. तर हे सगळं भाजून होईपर्यंत मी गूळ वितळवत ठेवते टोपामध्ये. खोबरं पण भाजून घेतलंय, जास्त करपवायचं नाही, हलकंसं भाजून घेतलंय. आणि आता मी तीळ भाजते. तर हा बघा, गूळ व्यवस्थित वितळलाय आणि याचा पाक झालाय की नाही ना हे बघण्यासाठी मी पाणी घेतलंय डिश मध्ये आणि त्यामध्ये त्याचा थेंब टाकणार आहे. आता हे गोळा झाला ना म्हणजे माझा पाक रेडी आहे. हे बघा, मी गॅस खोबरं, शेंगदाणे आणि तीळ मिक्स करून घेतले आणि आता मी पाक मिश्रण ना गोळ्यात टाकल्याच ना लाडवाचा वास यायला सुरुवात होते. गोळ्यामध्ये गोळ्याच्या पाकामध्ये मिश्रण मिक्स करून घेतलं आणि हे गरम असताना लाडू वळायचे असतात. हाताला चटका लागेल मग मी पाणी पण घेतलं म्हणजे हाताला ते चिकटणार. म्हणजे आता पटापट वळून घेते. हे बघा, हे माझे लाडू बनवून तयार झालेत. आमच्याकडे एक न्यू मेंबर आलाय, ते तुम्हाला दाखवते. हा बघा, फ्रीज. हो, काय करताय? नवीन फ्रीज आलाय आमच्याकडे. शुभचिन्ह काढून हे करू ना त्याला, हळद पिंजर. उघड. नमस्कार मंडळी, तर व्हिडिओ दुसऱ्या दिवशी पण कंटिन्यू करते. तर आज 13 जानेवारी आहे आणि आमच्या ऑफिसमध्ये कुठला पण फेस्टिवल असू दे तो आधीच सेलिब्रेट करतात. तर मकर संक्रांती निमित्त आमच्या ऑफिसमध्ये रांगोळी स्पर्धा ठेवली आहे, तर ती तुम्हाला दाखवते.
आता आम्ही इथे रांगोळी काढायला घेतोय. चल रंजना कुठे आहे? व्हिडिओ बघा आमची रांगोळी अर्धी झाली आहे आणि रांगोळी काढतोय आम्ही. सगळेजण रांगोळीमध्ये बिझी झाले. सगळ्यांची फायनल झाल्यावरती मी करेन व्हिडिओ. बघा डेकोरेशन कसं केलं आहे ऑफिसमध्ये. आणि ना आमच्या इथे ऑफिसमध्ये ना फेस्टिवल म्हणजे सेलिब्रेशन कोणतं पण असू देत, नाश्ता हा असतो. तर आता आमची रांगोळी काढून झाली तर आम्ही नाश्ता करायला चाललो आहे. आता या नाश्ता करायला.